जैसा बोएगा वो वैसा पाएगा। तुम्ही तुमच्यामुळे अनेक घरात रडारड झाली आहे, कलह माजलाय, वणवा पेटलाय, त्याची झळ ते पोचणारच नाही, असं काहीही नाहीये. आमचं काहीही चुकलेलं नाहीये. उलट तुम्ही दिलेल्या कलशातल्या सापाने यांना दंश केलाय. मला नक्की खात्री आहे, तो साप नक्कीच तुमच्या इशाऱ्यावर चालतो. तुम्हीच मुद्दामून केलंय ना हे सगळं. तुम्ही यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही तुमचं काय वाईट केलंय? मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. तुम्ही जेव्हा झाडावरची फुलं तोडतात तेव्हा झाडाला त्रास होतो ना, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही निष्पाप लोकांना छळतात, त्यांना चुकीच्या मार्गाला लावतात, तेव्हा आम्हाला त्रास होतो. या तुमच्या कथा ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. माझा नवरा इथे जीव गेल्यासारखा पडलाय. तुम्ही या कथा काय सांगताय मला? तुम्ही आमच्या सोबत असं वागू शकत नाही. मी तुमच्या पुढे हात जोडते, तुम्ही त्यांना वाचवा, त्यांना पहिल्यासारखं बरं करा. काही झालं नाही याला. रमा रमा मी बरा झालो. मला मला काहीच नाही झालंय. तुला सर्पदंश झाला पण तुझ्या जीवावर बेतलं नाही. हा फक्त इशारा होता. पुढच्या वेळी मात्र जीव वाचणार नाही. शोधनी असाल तर सुधारा आणि हे उद्योग बंद करा. लोकांना त्रास देऊ नका. आण ते लाडू इकडे. गैरमार्गाने केलेली कमाई ही विनाशाला कारणीभूत ठरते. दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करू नका. आम्हाला तुमच्या समजुतीची आणि शिकवणीची गरज नाहीये. मग परिणामांना सामोरं जा. अलख, निरंजन. लेकरू लेकरू म्हणून जरा तू गोंजारत होतीस ना. तो स्वतःच्याच घरात चोरी करतोय. बघ बघ स्वतःच्या डोळ्याने. अहो, त्याचं जरा ऐकून तरी घ्या ना. मी ऐकून घेणार नाही श्वेता, अजिबात ऐकून घेणार नाही. बाबा, खूप मोठी चूक केली तुम्ही. माझ्या मुलीसमोर तमाशा केला. तिच्या नजरेत मला चोर ठरवलं तुम्ही. त्या क्षणी तुटलो. खूप मोठी चूक केली. दादा खाली बाबा. मी खाली येणार नाहीये. आम्हाला गोविंदाने सांगितलं की तू इथे पाराजवळ आहेस म्हणून आम्ही आलो. अरे पण तू वरती काय करतोयस? खाली ये, खाली उतर दादा. नाही, मी खाली येणार नाहीये. तुम्ही निघा इथून. मी पुन्हा घरी येणार नाही. निघा. हो, असं काय करताय तुम्ही? कृपा करून असं बोलू नका हो. तुम्ही स्वतःला बेवारस समजायला लागला तर मग माझं काय? हा, आपल्या मुलीचं सावणीचं काय? तुम्ही आम्हाला असं एकटं सोडणार आहात का? अहो खाली उतरा. तुम्ही घरी चला. आपण बोलू या विषयावर. चला. हे बघ राधिका, मला आता स्वबळावर पैसे कमवायचे.
स्वतःच्या पायावर उभं राहील, मग तुला साहुनीला घेऊन जाईल. पण आता मी त्या घरी परत येणार नाही. अहो खाली उतराव मामांची, तुम्ही तरी समजावा ना हो. ए नरेश बाळा, हे बघ, रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाला अर्थ नसतो. हा, अरे तू आपल्याच घरात चोरी केलीस की नाही? हा, अरे चूक झाली तुझ्याकडून. बघ, तरी पण मी तुला माफ केलंय, कारण माणसाकडनं चूक होते, मला माहिती आहे. हे बघ, हे बघ, हे बघ, घरी चल. हे बघ, असं तुटून जाऊ नकोस रे बाबा. ऐक माझं, तू घरी चल ना. हे बघ, तुला जो व्यवसाय करायचा आहे ना तो तू कर, मी तुला अजिबात अडवणार नाही. हा, हे बघ, मी तुला स्वतः पैसे देतो या व्यवसायासाठी. हा, हे बघ, हे बघ, मी तुला पैसे देतो. हे बघ, हे पैसे. हा, ये खाली ये. अरे ऐक ना बाबा, खाली ये ना तू. अरे बघ, बाबा स्वतः तुला पैसे देतात, तू स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःचा व्यवसाय कर. पण आता खाली उतर दादा, ये खाली ये दादा. नरेश ऐक ना, बाबांचं ऐक, तू ये खाली ये. खाली ये, आधी सगळं तुझ्या मनासारखं होईल. ये बाळा ये, असं नको वागू रे. बरं ठीक आहे, येतो मी खाली. नरेश, हे बाळा काय होतं तुला? हा, बोल ना. अहो दादा, नाही, काही झालं नाहीये मला. उडी मारली म्हणून झालं असेल तसं, काही झालं नाहीये. दादा घे पैसे घे, चल घरी जाऊया. हा घे. हे पैसे दिले म्हणजे काही उपकार नाही केले का? कारण तसे माझ्या हक्काचेच आहेत. उपकार नाही करतात तुम्ही माझ्यावर काही. हा, त्या घरावर माझाही अधिकार आहे. पैसे घेतले म्हणजे असं समजू नका की मी घरी येईन. मी घरी येणार नाहीये. दादा, अरे हे बघ, तू म्हणशील ते करू आम्ही, फक्त तू घरी चल ना. हे बघ, तू असा बाहेर राहशील तर वाईट संगतीला लागशील. तुझं मन हळवाय दादा, अरे लोक त्याचा गैरफायदा घेतील. तू घरी चल ना. हा, अहो चला ना हो. शारदा, लहान बहीण आहेस, लहानच राहा. उगाच आजीबाई व्हायला जाऊ नकोस. अरे तुझ्या चांगल्यासाठीच बोलतीये ना ती. त्या घरात मला चोर ठरवलं. मी दोषी नसताना माझ्यावरती आरोप केले. माझ्या मुलीसमोर मला चोर ठरवलं तुम्ही. माझा अपमान केला आणि त्या घरात मी पुन्हा येऊ असं म्हणताय तुम्ही? नाही 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 नाही, मी घरी येणार नाही आहे. कोणीही मला सांगायचं नाही. काय होतं तुम्हाला? नरेश बाळा, काय होतं तुला? नरेश, अरे काय होतं तुला? त्यांची तब्येत बिघडते. मी स्वतः जातो, पण तुमच्या सोबत येणार नाही. मी जातो स्वतः. नरेश, ए नरेश, ऐक रे, नको रे जाऊ नरेश. अरे कुठे चाललास दादा, थांब ना. अहो थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे हो. निदान आपल्या मुलीसाठी तरी थांबा. मामाजी, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुम्ही जर त्यांना वेळेत पैसे दिले असते तर ते अशी वागलेच नसते. आहो. सासूबाई. स्वामी, आमच्या घरात ही वावटळ का आलीये? स्वामी, दादाला योग्य मार्गावर आणा स्वामी. आम्हाला तुमच्याशिवाय कोणताच आधार नाहीये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
स्वामी, थंडी तर अजून सुरू झाली नाहीये, मग या घोंगड्या कशासाठी? स्वामी, हे सगळं कशासाठी? काही विशेष कारण आहे का? कपिले, मगाशी चर्चा सुरू होती ना की हा विश्वास जे काही आहे ते परमेश्वराने निर्माण केलंय म्हणून. या विश्वास जे काही आहे ते देवाने निर्माण केलंय. काय वाटतं? देवानेच निर्माण केलं. हो स्वामी, अहो हे सगळं देवानीच निर्माण केलंय, त्याचंच आहे हे सगळं. बर, मग चांगुलपणा कोणी निर्माण केलाय? देवानीच निर्माण केलाय. आणि वाईटपणा? देवानेच. स्वामी, जसा दिवस आहे तशी रात्र आहे, जसा पांढरा रंग आहे तसा काळा रंग आहे, तसंच जसा चांगुलपणा आहे तसा वाईटपणाही निर्माण केलाय. आणि हे सगळं परस्परांवर अवलंबून आहे. रहते, अचानक थंडी का वाजायला लागली? हो ना, अहो मलाही थंडी जाणवते. या त्या अंगावर. हो, या विश्वात थंडीचं अस्तित्व आहे का? हो स्वामी, थंडी आहे. अरे थंडीचं असं अस्तित्वच नाहीये. थंडी केवळ गरमीच्या अनुपस्थितीमुळे जाणवते. जिथे गरमी नसते तिथे थंडी असते. गयताई, अहो अचानक अंधार कसं झाला? अंधाराचंही स्वतःच अस्तित्व नाहीये. तो फक्त प्रकाशाच्या अनुपस्थितीमुळे जाणवतो. जिथे प्रकाश नसतो तिथे अंधार असतो. अंधार काय, थंडी काय, हे कुठल्याही सकारात्मक गोष्टीच्या अनुपस्थितीमुळे जाणवतात. त्याचप्रमाणे देवाने सुद्धा या विश्वात चांगुलपणा, प्रेम, करुणा निर्माण केलंय. पण जिथे चांगुलपणाचा ऱ्हास होतो तिथे तिथे वाईटपणा दिसतो. अरे देवाने वाईटपणा निर्माण नाही केलाय. अंगद, रमा आणि नरेश यांनी चांगुलपणा सोडला म्हणून वाईटपणाच्या आहारी गेले. जर वाईटपणावर विजय मिळवायचा असेल तर शारदाला तिच्यातला चांगुलपणा आणि सकारात्मकता कैक पटीने वाढवावी लागेल. सगळी मेहनत वाया घालवली या साधू महाराजाने. सगळे लाडू फेकून दिले. आता पुन्हा नव्याने लाडू करावे लागतील. नाहीतर काय, मला तर वाटतं ना त्यांना आपलं सुख बघवतच नाही. आपल्या वाईटावरच बसलेत ते. बसू देत, पण मी त्यांना पुरून उरणार. आणि मी काय एवढ्यात हार मानणार नाहीये. मी त्यांना पुरून उरेन, पण मागे फिरणार नाहीये. चल पुन्हा तयारी करायला घेऊ. अंगद, अंगद, अंगद.